रंग दे तुम है गेरुआ। वेलकम टू माय ब्लॉग गाईज। आज आपण चाललो आहोत डोंगरात फिरण्यासाठी। चला तर मग आमची सर्व मंडळी आहे इथे। हाय शैलेश, अक्षय आणि दर्शन आणि अर्धी मंडळी मागे आहे, ती येत आहेत। दुसरी सुद्धा येत आहे। ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ओ भाई वार मुझे। चला मित्रांनो, फोटोशूट वगैरे झालेले आहे आमचा आणि आम्ही निघतो आता पुढे। मंथन दमला का रे तू? भावा चल पटापट। पाहू शकता तुम्ही नजारा आणि चढताना खूप वाईट परिस्थिती होणार आहे आमची। पाहू शकता तुम्ही पाठीमागचा माझा नजारा, काय नजारा आहे। डोंगर खूपच छान प्रकारे असा व्ह्यू आपल्याला मिळताना आणि आपली ही चढाई समोरच्या दिशेने। हा खडतर असा प्रवास पार करून आम्ही वरच्या दिशेने आलो आहोत आणि इथे क्षणभर अशी विश्रांती। पाहू शकता तुम्ही थकलेले गडी। शैलेश, काय प्रतिक्रिया आहे तुमची? कसा अनुभव? खूप छान असं चालेल। दर्शन, तुमचं काय म्हणणं आहे? एक नंबर। अजून 10 किलोमीटर जाऊ शकतो। आणि पाहू शकता तुम्ही डोंगर चढताना काय हालत होऊ शकते। लाडू 10 लाखाचं बूट अक्षरशः विकास मिळलेला आहे। लाखाच्या बुटाने करोडाची माती घाललेली तेव्हा बूट झाला का? क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पूर्ण एनर्जी एकत्रित करून पुढच्या दिशेने वाटचाल करताना। चला तर मग निलेश दादा आमचा चालतोय पुढे पुढे, त्याच्या पाठीमागे आम्ही। डॉग पण आहे आमचा। चला स्पॉट वर आलेला आहोत डोंगराच्या मध्यभागी, जिथे तुम्ही पाहू शकता की या साईडला सुद्धा खोल दरी आहे आणि या सुद्धा साईडला खोल दरी आहे। समोर एक डोंगर आहे आणि पुढचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे दिसत आहे। आणि इथे तुम्ही जंगली 2 पायाचे प्राणी सुद्धा पाहू शकता। पाहू शकता दोन्ही बाजूला खोलशी दरी आणि मध्यभागी डेंजरचा व्ह्यू आहे। दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही। मध्ये हा टेप आहे।
कुठे पाहू शकता तुम्ही नजारा. बघू शकता छान पार्टी आम्ही करणार आहोत इकडे. सुंदर असा नजारा. खूप असा एंडिंगचा हा कारव्याचा डोंगर बघू शकता तुम्ही. काय तुम्ही बघू शकता हा सुंदर नजारा असा कारव्याचा डोंगर. आम्ही इकडे आलोय. हा बघू शकता एंडला आम्ही खूप लांब आलोय. हा कारव्याचा डोंगर तुम्ही बघू शकता. इकडे जवळ आहे. इकडे मंदिर सुद्धा आहे कारव्याचा. आम्ही इकडे बघूया पार्टी चाललेली सुंदर अशी इकडे. आपण 8 जण होतो ना. खूप पोरं दमलेले आहेत. खूप चांगला स्पॉट आम्ही शोधलेला इकडे एंडिंगला. या खाला शेव खाला पाहू शकता आपण. नाश्ता आपला चालू आहे डोंगरावरती. बघू शकता छान अंडा पाव आणि चिवडा आणि ही चटणी शेजवान चटणी आम्ही बघू शकता. सुंदर असं नजारा आणि आम्ही पार्टी काढले फोटो. रंग दे तुम है गेरुआ. पाहू शकता मित्रांनो, चाळून हालत खूपच वाईट झालेला आहे आमची. आणि थोड्याच वेळापूर्वी आम्ही रस्ता देखील विसरलो होतो. पण इकडून तिकडून भटकंती करून आणि रस्ता आम्ही शोधून काढलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता पुढची वाटचाल चालू आहे आमची. बघ कुठे दिसतो तू नकार काढून गेला. अपने पास जो चीज है ना वो दुनिया में किधर भी नहीं मिलती है, सिर्फ अपने इलाके के जंगल में मिलती है. और ये चलाना रे यार. काय यार म्युझिक चला, खूपच अवस्था कठीण झाली ट्रेकिंगची. आणि घरच्या दिशेने निघताना जंगल भागातनं रस्ता पाहू शकता पूर्ण. मोगली आहे मी. मोगली सारखा हे बघा. ओह माय गॉड. कौन है ये लोग, कहां से आते हैं? पाहू शकता तुम्ही रानमेवा आम्हाला भेटलेला आहे. आणि तो जंगलात भेटू शकतो. हा निलादा एक्सप्लोर करताना निलादा दाखवू शकतोस तू कसं असतं ते. हे पाहू शकता तुम्ही. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? कोस्मा. कसे असतात खाण्यासाठी? आंबट तुरट. खूपच छान प्रकारे पाहू शकता तुम्ही. ये खाली अपने जंगल में मिलता है, बाकी किधर भी नहीं मिलता है. डोंगरावरून गाइस आम्ही उतरलोय. खूप इतके असा हा बघू शकता. खूप कष्ट घेऊन आम्ही आता उतरलो आहे. खूप चांगल्या अशा प्रकारे. आणि जरा पडली पण होती. हा तेव्हा त्यांना सावरून आम्ही आता आमच्या मार्गावर आलेलो आहे. आता बघू शकता तुम्ही खाली. अरे कहना क्या चाहते हो? उतरलोय तळ्याच्या दिशेने खूपच मोठा तळा. हा साधा तळा म्हणून ओढा, छोटासा ओढा ओढा आहे जो तो डोंगराचा. बोलू शकता तुम्ही.
तिथे पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता, एवढं शुद्ध पाणी आहे. शुद्धीकरण ते करायला पाहिजे. बघू शकता तुम्ही सुंदर वातावरण आणि तेवढाच मोठा तलाव. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही या डोंगरावरून चढलो होतो आणि तसं चालत चालत पूर्ण त्या डोंगरापर्यंत गेलो होतो आणि मग तिथनं उतरून आणि त्या गावात पोचलो आणि मग त्या गावातून आम्ही ह्या रस्त्याला परत आलो आहोत. आणि हा फायनली आम्ही इकडे घरी पोहोचलो. जाण्याचा रस्ता बघू शकता आम्ही या डोंगरावर इकडून आलो होतो. तला दिसला,